बॅक पेन, स्पॉन्डिलिसिस, सर्वायकल पेन, लोअर बॅक पेन यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमची मोबिलिटी. मोबिलिटी जितकी चांगली राहील तितकं तुमचा पेन कमी होईल. आता स्पाइनची मोबिलिटी कशी वाढवणार आहे? स्पाइन हा तुम्हाला चारही बाजूने त्याला स्ट्रेच द्यायचा आहे. त्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्सरसाइजेस आहे. त्याला रिलॅक्स करायचे, त्याचा मणक्यातला गॅप वाढवायचा आहे जेणेकरून बाहेर आलेला बल्ज हा मध्ये जाण्यास मदत होईल. यासाठी बेसिक एक्सरसाइज आहे, जसं हँगिंग करणं, तुमची लोअर बॅकला तुम्हाला असं रिलॅक्स सोडणं आणि मोबिलिटी वाढवणं. ह्या एक्सरसाइज चालू करतोय आपण ह्या सिरीजमध्ये. बेसिक सुरुवातीला पूर्ण रेंज मधल्या एक्सरसाइज तुम्हाला करणं पॉसिबल नाही होणार, पण जितक्या जसं की हॅमस्ट्रिंग ही टाईट असली, ग्लूट्स टाईट असले तर तुम्हाला लोअर बॅक पेन होतो. मग ह्या स्ट्रेच करण्यासाठी एकदम सोप्या एक्सरसाइज काही तुम्हाला मी आता दाखवतो. जसं की नी स्ट्रेट राहतील, बॉडी एकदम लूज राहील. जितकी लूज ठेवाल आणि हॅमस्ट्रिंग जितकी टाईट ठेवाल तितकी तुमची स्ट्रेच होईल. लूज झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला हळूहळू जायचंय, परत राईट साईडला हळूहळू जायचंय. नी स्ट्रेट, नीला सॉफ्ट नाही करायचं, नीला स्ट्रेट ठेवायचं. हे करत असताना ग्रॅव्हिटीने बॉडी जितकी खाली जाईल तितकी जाऊ द्या. काही लोकांची इतकीच बॉडी खाली जाऊ शकते, काहींची इतकीच जाईल. जितकी ग्रॅव्हिटीने जाईल तितकी जाऊ द्या, कारण की हा मागून पूर्ण स्ट्रेच तुमचा हिप, कंबर, हॅमस्ट्रिंग याच्यावरती येईल. ही झाली तुमची पहिली एक्सरसाइज.